लाडकी बहिणीला लाडक्याचा 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली. बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून हप्ता भेटला नाहीये. मग त्या लाडक्या बहिणींना हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आली. त्याचबरोबर कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटलाय, कोणत्या लाडक्या बहिणींना अजून हप्ता भेटला नाहीये आणि त्याच्यानंतर काही कारण असतील ते सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण की एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली. तर लाडक्या बहिणींना एक छोटा प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वांना, तुम्हाला हप्ता जमा झाला आहे का? 17वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पण बऱ्याच लाडक्या बहिणींना आलेला नाहीये. त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा म्हणजे 18वा हप्ता पण बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटला नाहीये. तर तुम्हाला दोन्ही हप्ते भेटले नाहीत का, किंवा तुम्हाला दोन्ही हप्ते भेटलेत का? तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला कोणता हप्ता भेटलाय कोणता भेटला नाही कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की लाडक्या बहिणींनो एक मोठी बातमी समोर आली, तुम्हाला ती बातमी दाखवणार आहे. चला वेळ लावायचा व्हिडिओला सुरुवात करूया. आता 18वा हप्ता वाटपाची काय अपडेट आहे बघूया. तर लाखो महिलांना लाडक्या बहिणींनो ब्रेकिंग न्यूज आहे, लाखो महिलांना लाभ मिळाला नाही. परत सांगतोय, लाखो महिलांना लाभ मिळाला नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट्स आल्या, सर हप्ता का वाटप होत नाहीये, का भेटला नाहीये. तर बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत आहेत की सर हप्ता वाटप खरंच झालाय का नाही. तर लाडक्या बहिणींनो 100% कालपासून हप्ता वाटप सुरू झालाय, त्याच्यामध्ये डाऊट घ्यायची काही गरज नाहीये. हप्ता वाटप 100% सुरू झालंय. पण बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता वाटप झालेलं नाहीये, याचे कारण पण आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. कोणाला हप्ता मिळाला नाही ते तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार. लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. त्याचबरोबर वितरण थांबले आहे का. तर लाडक्या बहिणींनो बघा, वितरण या ठिकाणी थांबत नसतं. मागच्या वेळेस पण बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटलं होतं, पहिल्या दिवशी जोरात पैसे आले, दुसऱ्या दिवशी कमी आले, तिसऱ्या दिवशी खूप कमी आले. अशा 2-3 दिवस वितरण चालू राहत असतं. लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला कोणी म्हणलं की बाबा वितरण थांबलंय तर त्या अशा व्हिडिओ कडून लांब राहा. लाडक्या बहिणींनो वितरण हळूहळू चालतंय. पहिल्या दिवशी जोरात एकदम वाटप सुरू होतं, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी या ठिकाणी कमी कमी वाटप होत असतं. त्यामुळे लाडक्या बहिणींनो समजू नका की वितरण थांबलंय म्हणून. वितरण या ठिकाणी आज पण थोड्याफार अल्प प्रमाणात, कारण की वरूनच या ठिकाणी आदेश आलेले आहेत. 14 तारीख म्हणजे आज आहे संक्रांत. संक्रांत निमित्त पण वाटप होणार आहे अशा स्वरूपात त्यांनी वरूनच सांगितलं होतं. जर तुम्हाला कुणी व्हिडिओमध्ये म्हणत असेल की वाटप झालंच नाही, आमच्याकडे जे काही स्क्रीनशॉटच आले नाही, आम्हाला वाटतं की वाटप झालं नाही, असं समजू नका. एखाद्याला जर माहित नसेल की वाटप झालं नसेल तर तसे व्हिडिओ बनवायचं बंद करा. कारण की वाटप हे वरूनच चालू आहे असं सांगितलंय, पण कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्यांना वाटत असेल की वाटप बंद झालंय की काय. तर लाडक्यांनो वाटप आज पण चालू असणार आहे, काळजी करू नका, कारण की वरून तसे आदेश आलेले आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे 19वा हप्ता केव्हा मिळणार. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना 18वा हप्ता भेटलाय. बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणाले की सर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे. तर ते पण तुम्हाला मी याच व्हिडिओ सांगणार. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघूया. सगळ्यात अगोदर 18वा आणि 17वा हप्त्याबद्दल बोलणार आहे आणि नंतर 19व्या हप्त्याबद्दल बोलणार आहे. कारण की ज्या लाडक्या बहिणीला अजून हप्ताच भेटला नाहीये त्या लाडक्या ताई खूप या ठिकाणी नाराज झालेल्या आहेत. त्या नाराज लाडक्या ताईसाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. त्याला आता वेळ लावायचा तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बातमी दाखवली टाइम्स नाव मराठीची. बघा आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. या ठिकाणी तारीख बघा 14 जानेवारी 2026 म्हणजेच आजची लेटेस्ट संक्रांतीची ही बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपेना, अनेक महिलांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता रखडला, नेमकं घडलं तरी काय. बघा डायरेक्ट या ठिकाणी न्यूज आलेली आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या ताईंना भेटला नाहीये. बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी त्यांचा हप्ता थांबलेला आहे. बऱ्याच लाडक्या ताई अजून वाट बघत बसल्यात, प्रतीक्षा करत आहेत की हा हप्ता कधी वाटप होणार आहे. याचं नेमकं काय कारण आहे बघा. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता रखडला म्हणजे या ठिकाणी त्यांना भेटला नाही. ते लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण भेटलाय का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पटपट सर्वांनी सांगा. लाडक्या बहिणींनो तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला 18वा हप्ता भेटला आहे का, डिसेंबर महिन्याचा संक्रांतीचा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता नुकताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नेमकं काय घडलं आहे, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा का झाले नाहीत, या मागचं कारण नेमकं काय आहे जाणून या ठिकाणी सगळं घेऊया, बघूया काय नेमकं या ठिकाणी सांगितलंय. टाइम्स नाव मराठीची ही बातमी लाडकी बहिणींनो. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणारा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा.
जिल्ह्यातून तक्रारीला ओघ येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता फक्त एक जिल्ह्याचं नाहीये, सर्व जिल्ह्यातून पुणे असेल, ठाणे असेल, तुमचं नंतर असेल पालघर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी नंतर नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्याचं सोडा लाडक्या बहिणींनो, सर्व जिल्ह्यामधून या ठिकाणी कंप्लेंट येत आहे, तक्रारी येत आहेत की आम्हाला 18वा पण हप्ता भेटला नाही सर, आम्हाला 17वा पण हप्ता भेटला नाही. आणि ह्याच ठिकाणी तुम्ही पण बघू शकता, टाइम्स नाव मराठी न्यूजपेपर आहे, टीव्ही चॅनल आहे, त्याच्यावर पण या ठिकाणी बातम्या यायला लागल्यात की जिल्ह्यानुसार तक्रारी यायल्यात की आमचे हप्ते बंद झालेत, आम्हाला हप्ते भेटले नाहीयेत. तर मुंबई, ठाणे, कोकणासह पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील अनेक भागातील महिलांचे नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ताच मिळाला नाहीये. आम्हाला ऑक्टोबर पर्यंतचे पैसे मिळाले, पण त्यानंतरच्या हप्त्याचे काय, असा प्रश्न या महिला विचारत आहेत. ग्रामीण भागातील महिला या मदतीवर अवलंबून असले त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडलं आहे. बघा, तर लाडक्या ताईंच्या वतीने सरकारकडे एकच आता मागणी आहे. आता आपल्याला शांत बसून चालणार नाही लाडक्या ताईंनो. आता बघा, ज्या लाडक्या ताईंना पैसे भेटलेत, हप्ते भेटलेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्याच्याबद्दल खूप छान गोष्ट झाली आहे की त्यांना हप्ता भेटलाय. पण ज्या लाडक्या ताईंना पात्र असून KYC कंप्लीट करून या ठिकाणी चार चाकी घरात नसून, नंतर त्यांच्या घराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असून, ना कोणतं ITR भरतात, ना घरामध्ये कोणी सरकार नोकरदार आहे, ना KYC चुकली, ना काय चुकले, तरी पण त्यांचे हप्ते बंद झाले. या लाडक्या ताईंसाठी हा गुरुदादा समोर येणार म्हणजे येणार. लाडक्या ताईंनो, तुम्ही फक्त सांगा नेमकं आपल्याला काय करायचंय, तुमच्यानुसार आपण सगळ्या गोष्टी करूया. हा लाडका दादा मागे सरणार नाही, हटणार नाही, तुमच्या पुढे असणार आहे, पुढाकार घेऊन तुमच्या पुढे येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्स सांगा तुमच्यासाठी काय करायचं, कारण की लाखो लाडक्या बहिणी, आता हे मी म्हणत नाहीये, न्यूजपेपरला सगळीकडे येले, लाखो लाडक्या बहिणी अजून पण पेंडिंग आहेत, त्यांना हप्ते अजून भेटलेले नाहीयेत. तर बघा, तांत्रिक अडचणी की निधीची कमतरता. बघा, तांत्रिक अडचण, आता नेमकं काय कारण असं विचारायला लागलेत लोक की काय, कशामुळे पैसे भेटले नाहीत. तर बरेच जण म्हणाले की तांत्रिक अडचणीत, आणि बरेच जण म्हणाले की निधीचा कमतरता. पण लाडक्यातून एक गोष्ट सांगतो, तांत्रिक अडचणी होऊच शकत नाही. तांत्रिक अडचण म्हणजे काय असते, टेक्निकल एरर 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे नंतर येते. आता बघा, मागच्या वेळेस पण काय झालं होतं, 17वा हप्ता पहिल्या दिवशी वाटप जोरात झालं, दुसऱ्या दिवशी कमी झालं, तिसऱ्या दिवशी तर परत कमी झालं. मग या ठिकाणी टेक्निकल एरर काही झालं नाही, वाटपच बंद झाल्यानंतर काय पैसे येणार कोणत्या अकाउंटला, किंवा टेक्निकल याला तांत्रिक कारण म्हणू शकत नाही. डायरेक्ट तुम्हाला स्पष्ट शब्द सांगायला, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला सगळं माहिती आहे लाडक्या ताईंनो, टेक्निकल एरर असा येत नाही. जास्तीत जास्त 2-3 घंटे टेक्निकल एरर चालतो. 1-2 दिवस, 1 महिना, जवळजवळ 1 महिना झालाय, तरी अजून 17वा हप्ता लाडक्या ताईंच्या अकाउंटला आलाय. मग ह्याला काय टेक्निकल कारण म्हणतात. आणि टेक्निकल कारण असतं तर काल हप्ता वाटपच झालं नसतं. जर टेक्निकल कारण असतं, मागच्या वेळेस पासून जर टेक्निकल कारण असतं, तांत्रिक कारण असतं, तर काल वाटप झालंच नसतं लाडक्या ताईंनो. स्पष्ट शब्द तुम्हाला सांगायलो. आज तुम्हाला माहित असेल हे टेक्निकल कारण आहे, तांत्रिक अडचण आहे, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तर डायरेक्ट अशा व्हिडिओ पासून लांब थांबा, किंवा अशा न्यूज पासून लांब राहा की तांत्रिक अडचणीमुळे पैसे येत नाहीत. बिलकुल नाहीये लाडक्या ताईंनो, टेक्निकल एरर बिलकुल नाहीये. आता बघा, निधीची कमतरता, या ठिकाणी आपण काय याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाहीये. निधीची कमतरता आहे का नाही हे आपल्याला जे वरून निधी येत असतो त्याच्याबद्दल ठरत असतं. तर या ठिकाणी लाडक्या ताईंनो, जो मार्च महिन्यामध्ये आपलं जे या ठिकाणी म्हणतो असतो अर्थसंकल्प सादर होतो, बजेट असतं, त्या बजेटमध्ये तर पैसे आलेले आहेत लाडक्या बहिणीला. मग या ठिकाणी निधीची पण कमतरता या ठिकाणी असणारच नाहीये, कारण की GR प्रत्येक महिन्याला यायला सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. मग काय प्रॉब्लेम व्हायला, मग एवढ्या लाडक्या बहिणी कमी 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 का होत चालल्यात, तर हा प्रश्न लाडक्या तुम्हाला विचारत आहे. तुम्ही काय करायचं नंतर सांगा. आता बघा, ABP माझाची पण सेम बातमी लाडक्या बघा, लाडकी बहीण योजना मतदानापूर्वी मोठा घडामोड, राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबर-डिसेंबरच्या लाभापासून वंचित. नेमकं काय घडलं, सगळीकडे एकच बातमी, नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते नाही येत आले. तुम्हाला आलेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. लाडक्या दोन बघा, सगळीकडे आता कमेंट्स पण बघा, लाडक्या बहिणीचे कमेंट्स पण बघा, वाचा या ठिकाणी कमेंट्स. 70% महिलांना हप्ता आलेला नाही, कमेंट पहा सर. या ठिकाणी मी यस तुम्ही म्हणत असाल, कमेंट वाचत नाही का, मी सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो, पाहतो. लाडक्या दोन मला सगळ्याला माहिती आहे, मी कमेंट्स वाचत असतो, रिप्लाय पण करत असतो. तर या ठिकाणी कमेंट्स दिली आहे की महिलांना हप्ता आलेला नाही, 70% महिलांना. यस, खूप लाडक्या ताईंना हप्ता आला नाही.
आता काय करायचं सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. मतदान करू नका वगैरे हे अशा काही कमेंट्स येल्या तर ठीक आहे, ते आपण तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर केवायसी करून 40% महिलांना हप्ता येत नाही, सरकार काहीतरी 100% काहीतरी होत आहे अशी स्वरूपात आहे बघा. त्याच्यानंतर बघा, मला नाही आले सर 17वा 18वा हप्ता आला नाही आला सर पैसे मला अजून. म्हणजे सगळीकडे एकच कमेंट्स आहे, 17वा 18वा हप्ता आला नाही. तर सरकार जर बघत असेल आपले व्हिडिओ तर सरकारकडे हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींचा प्रश्न सोडावा. 17वा पण हप्ता भेटला नाही, 18वा पण हप्ता भेटला नाही, नेमकं सरकार करायला तरी काय. तर या ठिकाणी लाडक्या बहिणी खूप नाराज झालेल्या आहेत. लवकरात लवकर हा पर्याय करावा, सोडवावा अशी सरकारकडे मी विनंती करत आहे, मागणी करत आहे. सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या सपोर्ट शिवाय काही शक्य नाही, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्रीकृष्ण.